श्री दत्त महात्म्य अध्याय 19 कथाभाग. शिव अंशाने जमदग्नी झाला. त्यानंतर पार्वतीच्या अंशाने रेणू नावाच्या राजाला एक मुलगी झाली. तिचे नाव रेणुका होते. राजाने मुलीच्या इच्छेनुसार तिचा विवाह जमदग्नीशी लावून दिला. तिला वसुमंत, वसु, सुषेण आणि विश्वावसु असे 4 पुत्र झाले. नंतर तिच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला मध्यान्ही सिंह लग्नावर विष्णूचा अवतार जन्मला. त्याचे नाव भार्गवराम असे ठेविले. तो हाती सदोदित परशु वागवीत असे. तो पुढे शंकराची आराधना करून शस्त्रास्त्र प्रवीण झाला. रेणुका रोज नदीवरून स्नान आटोपून परत येतेवेळी पदरातून पाणी भरून आणीत असे. एकदा ती स्नानासाठी नदीवर गेली असता गंधर्वाचा एक राजा व त्याच्या स्त्रिया यांची जलक्रीडा चालली होती. रेणुका ती जलक्रीडा भान विसरून पाहत राहिली व तिला त्यांचा हेवा वाटला. त्याचा परिणाम असा झाला की तिच्या पदरात पाणी टिकेना. स्नान कसे बसे आटोपून ती घरी परतली. जमदग्नीने झाला प्रकार जाणला व तो तिला आत येऊ देईना. तिची निर्भत्सना करून चालती हो असे म्हणू लागला. ती तशीच मान खाली घालून उभीच राहिली. तेव्हा जमदग्नीचा राग अनावर झाला व त्याने मोठ्या मुलाला तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. पण त्याने तसे न करता उलट मातेचे महत्त्व सांगून क्षमा करण्याची विनंती केली. पित्याचा क्रोधाग्नी अधिकच भडकला व त्याने शाप देऊन त्याचे भस्म केले. मग एका पुत्राला बोलावून तशीच आज्ञा केली. पण तसे करण्यास ते धजावले नाहीत. तेव्हा त्या सर्वांची गत थोरल्या भावासारखी झाली. एवढा प्रकार संपेपर्यंत समिधा व दर्भ आणण्यासाठी वनात गेलेला परशुराम परत आला. त्यालाही पित्याने तीच आज्ञा केली. तेव्हा त्याने परशु पेलला आणि आईचे मस्तक क्षणार्धात तोडले. जमदग्नीचा राग आता पुरता निवळला आणि त्याने पुत्राला हवा तो वर मागण्यास सांगितले. तेव्हा भार्गवरामाने वर मागितलं की मातेला व भावांना पुन्हा जिवंत करावे आणि मला चिरंजीव करावे. तसेच मातृहत्येची घटनेची विस्मृती व्हावी. जमदग्नीने तपोबलाने तसेच केले. याच भार्गवरामाने पुढे गायीचे निमित्त करून अर्जुनाशी युद्ध केले व त्याला रणांगणात मारून मोक्षगती दिली. अध्याय 19. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे, शिष्या ऐक आता. शंकरे अवतार धरिता स्वये अवतरे पर्वतसुता. जाहली सुता राजाची. रेणुका नामे पुण्यखाणी. शिवध्यानाहुनी मनी न आणि. तोची जमदग्नी जाणुनी अनुदिनी चिंती तच्चरण. तिचा निर्धार जाणून रेणू राजा संतोषून जमदग्नीला बोलावून कन्यादान देता झाला. रेणुका साक्षात पार्वती. धरिता जमदग्नीने हाती हृष्ट होऊनी अतिप्रीती सेवा करी तयाची. मग आश्रम करुनी जमदग्नी राहिला वनी. अग्निहोत्र घेऊनी तपा आचरोनी राहिला. रेणुका ती पतिव्रता धरुनिया पतीच्या चित्ता. अनुकूल वागे सर्वथा माथा तुकविती जिला देवी. तिला झाले 4 पुत्र, सर्वही परमपवित्र. झाले पूज्य सर्वत्र पितृसेवा तत्परते. पहिला वसुमंत, दुसरा वसु, तिसरा सुषेण, चौथा विश्वावसु. चौघेही धर्मविश्वासू, वेदशास्त्र पारंगत. जो देवी प्रार्थिला हरी, तो ये रेणुकेचे उदरी. स्वये अवतार धरी, भक्त कैवारी स्वयंभू जो. वैशाख शुक्ल तृतीयसी सिंह लग्नी मध्यान्ह समयासी. अवतार धरी ऋषिकेशी, भार्गवराम नामे 6वा जो. भृगूच्या वचनानुसार क्षत्रियसा झाला परशुधर.
पढून या वेदशास्त्र ब्रह्मचर्ये वागत असे. तपश्चर्या करून शिवाचे मन तोषवून धनुर्वेद पढून शस्त्रास्त्री निपुण झाला. शिवाची आज्ञा घेऊन पितृगृही येऊन माता पितरां सेवून विनीत होऊन राहिला. राम हा परमधार्मिक, जो माता पितृसेवक, ज्याला मानिती ऋषी लोक, जो विवेकसंपन्न, जो स्वये नारायण, पुत्रपणा पावून सेवा करी अनुदिन गौरीहर रूप माता पितरांची. नित्यवनी जाऊन समित पुष्प फळादी आणून देई सन्निध राहून आज्ञा वचन न उल्लंघी. जमदग्नी पवित्र अनुकूल ज्याला कलत्र, स्वाधीन वागती चारी पुत्र, अग्निहोत्र नित्य चालवी. रेणुका ती एके दिवशी करावया स्नानासी, आली एकली नदी तीरासी, चिंता मानसी पतिते. गंधर्व राजा त्या गंगेत सवे स्त्रिया घेऊनी बहुत, आला क्रीडा करीत मदोन्मत्त गज जेवी. सर्व स्त्रिया सुकुमारी, भूषणे लेऊनी नानापरी, निशंकपणे जलांतरी क्रीडा करीती मदभरे. सुगंधी पुष्पे घवघवीती, सुगंधी बहु दूर पसरती, भ्रमर तेथे धाव घेती, गुंजारव करीती मदभरे. गजरे तुरे हार शोभती ज्यांच्या अंगावर, रत्नजडित अलंकार याही शरीर विराजे ज्यांचे. चंदन कस्तुरी लिंपून उत्तम टिळे चर्चून, दिव्य वस्त्रे पांघरून स्त्रियांशी रममान होत असे. तसे ते क्रीडा कौतुक पाहता रेणुकेला हरिख वाटुनी लावी तिकडे आख, म्हणे सुख उत्तम त्यांचे. दैवाची विचित्र गती, मोठमोठेही भुलती, पहा हे परमसती, जगती माझी विख्यात. जिने आपुले वस्त्रातून पाणी आणिता बांधून, न पाझरे त्यातून जीवनबिंदू एकही. पातिव्रत्य जिचे असे, स्वप्नेही परमुखान पाहत असे, ती भुलोनी अवलोकितसे, तसे ते खेळ परपुरुषाचे. तेणे पातिव्रत्य न्यून झाले, तत्क्षणी तिचे मन भ्याले, म्हणे म्या हे काय पाहिले, केवी झाले वरते नेत्र. आता खचित माझा पती मला सोडील हे निश्चिती, आता माझी काय गती, अंतरती उभये लोक की. कटकटा माझ्या दुर्दैवा, का धरविसी दुर्भावा, हर हरा परमेश्वरा देवा, माझ्या धवा कोप न येवो. अशी भयभीत होऊन मस्तकी जल घेऊनी परतली रेणुनंदिनी. निजसदनी पातली तव द्वारी जमदग्नी, साक्षात दिसे जमदग्नी, रेणुकेसी पाहुनी, मनी सर्व समजे तो. म्हणे ही धैर्यापासून भ्रष्ट झाली म्हणून ब्राह्मी लक्ष्मी जाऊन अशी दीनमुखी झाली. मुनी कोपायमान होऊन नाना परी धिक्कारून, म्हणे सुटले हे सदन, न दावी वदन मला तू, मी तरी दरिद्री ऋषी. राख फासुनी अंगासी, सदा असे वनवासी वल्कलासी सेवुनी. येथे कंदमूळ फळे आमुचा आहार तुला कळे, तो तरी वेळोवेळे आम्हा न मिळे भक्षावया. चंपक पुष्पे मालती, सेवंती बकुळ जाती, तेथे स्वप्नेही न दिसती, वाटेल खंती तुझ येथे. येथे पलंग बिछाने, शिळेची करून निजणे, अंगराग धुळीविणे, कोण जाणे या आश्रमी. येथे वास केल्यावरी तुझ कष्ट होतील भारी, होमधूम घेता नेत्री ढळढळा वारी वाहेल. कोण हे कष्ट सोसील, तुला जेथे सुख होईल तेथे त्वा खुशाल जावे, नाना ख्याल करावया. राजाची धरिता पाठ, तुझे नीट भरेल पोट, हाती मिळतील पाटल्या गोठ, डोईवरी मोट न येईल. जरी राजा सवे नांदली, सर्व सुख पावसी, सुखाने क्रीडा करीसी, कायसा येसी आता येथे. त्वा जावे माघारा, उलंडून देई ह्या द्वारा, आता मला नको तुझा वारा, जाई जारा लक्षुनी. जाये करिता जाया, न होतसे प्रिया, आपल्या कामा जाया प्रिया, वदे श्रुती या वचनाते. नाते आज ते तुटले,
तुझे हे मन विटले, माझ्यापासून सुटले, नटले जे पररंगी. पररंगी रंगे जी नारी, तिला तत्काळ टाकावी दुरी. असा विचार चतुरी, निर्धारिला सत्य तो. तेव्हा आता त्वा जावे, वाटेल त्या पंथा धरावे. आवडे त्या पुरुषा भजावे, हे समजावे सत्यवचन. असे अवाच्य बोल ऐकुनी, थरथरा कापे रेणुनंदिनी. खिन्न झाली भ्याली मनी, काही न सुचोनी गडबडली. नेत्री ढळढळा वाहे पाणी, मुख गेले वाळोनी. अंगी घर्म सुटोनी, भिजोनी गेले वस्त्र तिचे. बोलू जाता शब्द न उमटे, बुद्धी सर्वता खुंटे. गहिवरे गळा दाटे, सुटे वस्त्र अंगावरुनी. पुढे पाऊल न उचले, संतापे अंग जळाले. सर्व ही धैर्य वळले, सौंदर्य वाळले तात्काळ. लाकुडाची पुतळी जशी, निश्चल राहे तशी. रेणुका उभी दारासी, जमदग्नी तिसी पुन्हा वदे. टवळे न जासी येथून, तरी तुझा घेईन प्राण. माझा कोप दारुण, नेनसी कठीण मन माझे. जा जा येथुनी सत्वर, माझा कोप अनिवार. असे बोलता मुनीश्वर, मनी विचार करी नारी. एकदा चुकोन घडला अन्याय, मी पतीचे न सोडीन पाय. होवो अपाय किंवा उपाय, येथुनी न जाय माघारा. जरी पती मारील, तरी पाप जाईल. दुर्गती पुढे न होईल, असे निश्चळ करी मन. पुन्हा पुन्हा सांगता ती माघारी न फिरता. हाक मारी श्रेष्ठ सुता, वसुमंता जमदग्नी. पितृवचना ऐकत आला तेथे वसुमंत. जमदग्नी तया म्हणत कोपयुक्त होऊनी, पुत्रा इने केले पाप, त्यामुळे झाला मला ताप. इची मान शीघ्र काप, काप आणू नको अंगी. ऐकुनी तात वचन, ताताचे पाय धरून म्हणे कोपाचे करा शमन. एवढा कोप न करावा, न मातुः परदैवतम. एवं चेच्छास्त्र संमतम, तर्ह्यस्या हननाच्छश्वतम. हंत दुर्गतम ह्यनुभवेय, असे वदता तनय. बापा वाटला अनय, म्हणे याला झाला स्मय. मला न्याय शिकवितो हा, पितुर्जीवतो वाक्यकरणात. पुत्रस्य पुत्रत्वमिति वचनात. अद्य तदुल्लंघनात, कुर्यान भस्मसात त्वामहम. असे कोपे बोलून तया म्हणे तू जा जळून. असे बोलून शापवचन, क्रूरलोचन पाहितया. तत्काळ तो गेला जळून. मग वसूला बोलवून म्हणे इचे शिर छेदून टाकून देई सत्वर. वसू म्हणे ऐक ताता, पितुः शतगुणम माता. असी असे शास्त्र वार्ता, ती अन्यथा केवी करू. असे त्याचे वचन ऐकता त्यावरी कोपोन म्हणे तू जा जळून, त्वरे लक्षून अग्रज मार्गासी. असे म्हणता तो जळाला. तेणे परी विश्वावसूला, सुषेणालाही जाळीला. तया वेळेला मुनीने चौघे गेले जळून. परी दुःखित न झाले मन, म्हणे परशुराम अजून वनातून का न ये. तव समिधा दर्भ घेऊन हाती परशु धरून द्वारी पातला नंदन. हृदयनंदन केवळ जो. म्हणे रामा ही तुझी माता, करी महादुष्कृता. इचे शिर तोड म्हणता तुझी बंधुता नायके. म्या शाप देऊन तुझे बंधू टाकिले जाळून. तू पितृभक्त जाणून तुला सांगतो ऐक आता. हा परशु उचलून हिचे शिर छेदून टाकिता माझे मन समाधान होईल. ऐकताची पितृवचन, तत्काळ परशु मारून मातेचे शिर छेदुनी टाकी कठोर मन ज्याचे. काय छाती ही तयाची, दगडाने मडविली की लोहाची. मन तोड म्हणता द्रवण येची, म्हणूनी होय तोची महाक्रूर. पुढे क्षत्रियांचा निरणवय करील हे नोहे आश्चर्य. मातृशिरच्छेदी त्याचे धैर्य, कधीतरी अस्तमय होय की. झटदिशी परशु मारुनी, चटदिशी मान तोडुनी. पडदिशी टाकली पाडुनी, खटदिशी मेदिनीवरी पडे. शिर तुटता चळाचळा, रक्त वाहे भळाभळा. जरी राम पाहे डोळा,
ज्याचा गळा न दाटे. पाहुनी त्याचे शौर्य, ओळखुनी औदार्य. ऋषी म्हणे हा न हो अनार्य, परम आर्य पितृभक्त. मग शांत होऊनी मुनी, रामा ते आलिंगुनी. म्हणे शाबास तू पितृवचनी, पूर्ण विश्वास ठेविसी. मातेविषयी स्नेह न धरिला, पाप पुण्याचा विचार न केला. तेने भला आनंद झाला हो तू मला त्रिलोकी. मी झालो प्रसन्न, तुला देतो वरदान. असे ऐकोने मुनी वचन, राम वंदून वर मागे. ताता माता हे उठवी, भ्रातृ चतुष्टयी वाचवावी. मला चिरंजीविता असावी, नसावी स्मृती मातृवधाची. मिळावा सर्वत्र विजय, कधी न यावा अपाय. म्या व्हावे सदा अजेय, दीर्घ आयुष्य असावे. असे मागता रामाने, मग तथास्तु मुनी म्हणे. तुला कळी काळाचे न भेणे, चिरंजीवपणे सुखे राहा. तेव्हा आपोआप शिर जोडता रेणुका उठे सत्वर. पुन्हा उठले ते बंधुचार, रामा हर्ष जाहला. मग राम उठून धरी मातेचे चरण, पुत्र स्नेहे आलिंगून आशीर्वचन दे माता. म्हणे माता ते अवसरी, रामा त्वा मजवरी. ही कृपा केली बरी, खंती अंतरी न धरी हे. ज्या पातिव्रत्या सांभाळिती, त्यांनी ही गोष्ट ठेवावी चित्ती. जाता अन्यत्र चित्तवृत्ती, ऐसी गती ओढवेल. ओम रे चित्ता काम सकता, का आम्हा मुडविशी संता. तुला धिक्कार असो आता, घेई शांतता अजून तरी. काम ठाईचा चावटा, भल्या भल्यांचा करी तोटा. सज्जना बुडवी हा करंटा, मोठा खोटा तीन लोकी. लुटारू ह्या ऐशा चोरा, केवी देशी चित्ता थारा. आता तरी सारा सारा, विचार करी निश्चये. तुझे ठाई न उठता काम, दूर होईल की परमधाम. तेव्हा तू होई निष्काम, परमधाम दूर नसे. सर्वथा कामा न सोडवे, तरी एवढेच करी बरवे. पतिचरणा आदरी ब्रह्म भावे, एवढा काम राखी तू. मग आपोआप निष्काम, होसील तू आत्माराम. या परता उपशम, नको धाम हेच तुझे. असे चित्ता वळवुनी, आपुले स्वाधीन करुनी. रेणुका लावी पती भजनी, अनुदिनी समरसे. पतीचे चरण धरून म्हणे मी केवळ पापिणी. दुष्ट वासना उठवून दुष्ट दर्शन पै केले. हा घडला महोत्पात, त्या ते तुम्ही केले शांत. बरवे दिधले प्रायश्चित्त, हे देहांत पापशोधक. हा तुमचा नव्हे कोप, माझा वाढवुनी अनुताप. निशेष घालविले पाप, आता निष्पाप झाले. कोण एवढा दयाळू, कोण एवढा कनवाळू. केला माझा सांभाळू, असा प्रतिपाळू कोण जगी. सद्धर्माचा उपदेश, मूर्खा ऐकता येई रोष. प्रथम वाटे जे विष, अंती विशेष अमृत ते. आजी केला उपकार, मला ठरविले धर्मावर. जन्मोजन्मी हाचीवर, सेवावे सादर हे चरण. आम्ही पतिव्रता नारी, पती विने आम्हा कोण तारी. हा निर्धार आमुचे अंतरी, उभय लोक हाच एक पती. अशी विनंती करून प्रसन्न केले पतीचे मन. ऋषी बोले सुप्रसन्न, तुझे मन शुद्ध असे. मग ती रेणुका आनंदे, पतीशी प्रेमे नांदे. पती ब्रह्म मानी अभेदे, एक मन जयांचे. साक्षात विष्णू राम, स्वये वैकुंठ धाम. असुनिया अकाम, शिव सेवा तत्पर राहे. अर्जुनाचा वर, सिद्ध करावया लक्ष्मीवर. धरी द्विजावतार, नामे परशुधर प्रसिद्ध. गाय नेली हे मीश करुणी, अर्जुनासी युद्ध करुणी. समरी त्यासी मारुणी, मोक्ष सदनी पाठवी. इति श्रीमद् परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये 19 अध्यायः. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.